मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दनं हंसो नारायणं चैवमेकम् अष्टकं नाम शुभ केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय माधव श्रीहरि पापनाशाय गोविंद मोक्षदायक ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुरपाद मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्य मंत्र सत्य सत्यं देवं निरञ्जना गुरुवाक्य सदा सत्य सत्यमेकं परं पद अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष महेश्वरा। ओम नमो ब्रह्मा ओम नमो शिव गायत्री ओम नमो महागायत्री ओम नमो कपिला गायत्री ओम नमो रुद्र गायत्री ओम नमो राम गायत्री हनुमान गायत्री ओम नमो चंडी गायत्री अनंत गायत्री ओम नमो मूल गायत्री नमः पीठसर्पे गायत्री ओम नमो शक्र गायत्री नमः विश्वामित्र गायत्री ओम नमो झिपात्री अनुजदेश्वरी ओम नमो विद्या विजय ओम नमः शुद्ध गायत्री ओम नमो आदि विजय ओम नमो विनायक ओम नमो रक्तांसी ओम नमो कामाक्षी ओम नमो बीजांशी ओम नमः स्वयं प्रकाशी ओम नमो अनादि गायत्री क्रम क्राम क्रीम क्रीम क्रम राम राम ह्रीं क्लीं ब्रो क्लम क्लम क्लीम क्लीम क्लम त्रां त्रां त्रिं त्रिं त्रो ब्रम ब्राम ब्रीम ब्रीम ब्रम श्याम श्याम शिव शिव शो लम लाम लिम लिम लम थां थां तिं तिं थो ब्रम ब्राम प्रीम प्रीम प्रम नाम नाम निं निं नो ब्रम ब्राम ब्रीम ब्रीम ब्रम द्रां द्रां तिं तिं द्रो ग्रम ग्राम ग्रीम ग्रीम ब्रम श्लों श्लों शुं शुं श्लो शम शाम शिम शिम शम धां धां तिं तिं लो ग्रम ग्राम ग्रीम ग्रीम ब्रम श्लों श्लों शुं शुं श्लो श्रम श्रम श्रीम श्रीम श्रम श्लों श्लों चिं चिं श्लो ब्रम ब्राम ब्रीम ब्रीम ब्रम नाग नाग निं निं नो ग्रम ग्राम जिम जिम ग्रम वा वा विवो ओम ग्रम ओम ब्रम अंगुष्ठाय नमः ओम ग्लों सर्वजनाभ्याय नमः ओम ब्रह्म क्रोम मध्यमाभ्याम नमः ओम ग्लो अणविकाभ्याय नमः ओम ब्रह्म कृष्णकाभ्याम नमः ओम सोनेत्राय नमः ओम ब्रह्म शिखाय वश ओम लोकपादत्राय नमः रुद्रमुखाय नमः ओम ग्लों हृदयाय नमः ओम ब्रह्म कृपाभ्याम नमः ओम ग्लो कंठाय नमः ओम ब्रह्म प्रकटभ्याम नमः ओम ग्लों जगभ्याय नमः ओम मुखाय नमः ओम ग्लो पुष्टे नमः भ्रुकुटे नमः ओम रस्वाय नमः दीर्घाय नमः ओम श्रीलताय नमः ओम लम ग्रहण पूर्णाय नमः ओम प्रथमाय नमः ओम लम नमः सम नमः धन धन नमः ब्रह्म ब्रह्म नमः चन नमः शम नमः धम गम नमः हन गम नमः चन नमः चन नमः शम नमः गम नमः जन नमः जन नमः ओम नमः ओम धन नमः ओम धन नमः ओम धन नमः ज्ञान नमः धन नमः वन नमः अन्नमा तत्र कमत ब्रह्म भवानी च समे भव महेन्द्र प्रमुखा देव मुनियां सप्रदेश्वरा इतर चित गंधर्व विद्याधर मूढगा ध्याननायक रक्षांची इंद्रास्त्रोदजा भगवत निल्यानं परमोस्तुका कायंतश गुणंतश सर्वे कर्मादिदमच वर्षे पश वर्षाणि विमानानि विल्यवा कुर्वन्तु संकुलं राजनं भक्त्या परमया विता भगवान् पितामह वीक्ष विभुजात्मनि इभो संयोगात्मनि तात्मन पद्मे नेत्रे निमीलय लोकाभिरामं सोतनु धारणाधन मंगल
धारणाग्नेय भगवादामावि सत्कमा दिव्यदेन्दुभयेदेन्दु पेतु सुमनस्यकार सत्यधर्म धृति भूमि कीर्ति श्रीचान्तयो देवादिब्रह्ममुख्यान् नाविशन्तं स्वधामने अविद्याद्गति कृष्ण तादृशं ते विस्मिता सौधामनियता काशी याञ्चायित्वा भ्रमणनं गतिर्नस्ते मस्त सदा कृष्णस्य दैवते ब्रह्मारुद्रावयस्ते तु दृष्ट्वा योगगति हरे विस्मिसास प्रशंसा संसं लोकं ययुस्तदा राजन प्रसतानु पूजन्यापि मायमनीयता न तस्य सृष्टवात्मने दमनो विश्वचान्ते चात्ममयन परम सहस्ते मर्त्यन्य गुरुस्तुतं यमलोकनीत काम जाने शरणदा परमा श्रद्धा जिगेत कात्कम सामनीषा किं सामने शरणैन मृगे सदेयम् तथाप्यस्ति समाप्य एष्व अन्ये हेतुरशक्तिद्रुत नैचेत् प्रयतु अपरदृशे समर्थ्यं किं स्वस्य प्रदर्शय एता प्रातरुत्थाय कृष्णस्य पदवी परा प्रेत्कृते भक्त्या महानारायणं देवं सर्वशक्ति महे प्रभु आदिदेव जगन्नाथ प्राणावाणी मुहुरमो सच्चिदानन्दरूपस्य तस्य सर्वगतस्वरे वेदपित्यं कथयति प्रभाव परमात्मना त्रिनिपदापि चक्रमे विष्णुगुरुपादाभ्य अतो धर्माणि धार्य तस्य पादे पादभूत ब्रह्माण्ड रूपमजभूत यजति तस्य शक्त्या तद्देहस्थ सैव विसृता सर्वभूतनिकेतन्त बन्धमोक्षपरायणां तत्त्वोपासना ज्ञानमालं देवरूपेण नमानि पर्या भक्तादातर सर्वसम्पदा वेदपित्यं कथयति स्वरूपं जगदात्मना देव भूतानां रक्ष ब्रह्म विष्णु महेशान्ना रूपे पादुर्भवो महात्मा वीर मंत्रार्थ ज्ञात्वा यत्वा मन्त्रजपे सिद्धिर्लब्धा एवं तेषां मन्त्रमऋषि आसन ऋते गृप्तेशान मन्त्रसिद्धीनां सदे विनियोगे तर्भुषि तर्पणे तस्मिद्दि सुलभात् तस्मात् विनियोगे गुरुतर्पण ऋषि संयोगा पाठ जपे वाय च शब्द उच्चारणम् अशुद्धं जातं तदोष पर्यायैव छन्दो देवस्य तर्पणाशकम् पाठे जपे वामनो श्रेष्ठ देवदान शान्ति देव तर्पणाशकम् तस्मादे विनियोग कर्तव्य एषु मंत्र स्वाध्यात्मिकर्थ कथते तेषु जप पाठ फलश्चात् भावल केवल मन प्रधान प्रवाच विनियोगस्य प्रयोजनं नास्ति यथा मावच कल्याणी मावदानी जनभ्य ब्रह्मराधरं शूद्राय चार्याय स्वाचरण विश्वामित्र अशद कर्व दुर्वास भृंगिरा कश्यपो वामदेव अत्रिवष्टो नारदा कवि हरि अंतरिक्ष प्रबोध पिप्पलायनम् आविर्भूत्र द्रुमील चमस करवाञ्जन दुर्लभ मानुषो देवदेनाक्षर भंगुर तत्रापि दुर्लभं मन्ये वैकुण्ठ प्रिय दर्शन हौं स्वरूप वजा अच्युतात्म्योगदत्त कुमारुष्भो भगवान् पीता विष्णुश्वाय जगता कल्यावतेन तेनागामदविदा श्रुताय नमस्ते वासुदेवाय नमः संकर्षणाय च प्रद्युम्नानिरुद्धाय तुभ्यं भगवते नमः नारायण ऋषि पुरुषाय महात्मने नमः विश्वेश्वराय विश्वाय सर्वभूतात् सूर्याग्रह मनोभाव वैष्कमोरंजल भूरात्मा सर्वभूत भद्र पूजा पदानि ओम चक्षुद्रुके प्रकाश भगवान श्री सूर्यनारायण को नमस्कार है। ओम आकाश में विचरण करने वाले भगवान श्री सूर्यनारायण को नमस्कार है। ओम महासेना सहस्र किरण भारी सेना साथ रखने वाले भगवान श्री सूर्यनारायण को नमस्कार है। ओम तन ग्रुप में भगवान श्री सूर्यनारायण को नमस्कार है। ओम रज ग्रुप में भगवान श्री सेना रखने वाले भगवान श्री सूर्यनारायण को नमस्कार है। ओम तम रूप में भगवान श्री सूर्यनारायण को नमस्कार है। ओम रज रूप में भगवान श्री सूर्यनारायण को नमस्कार है। ओम सतु रूप में भगवान श्री सूर्यनारायण को नमस्कार है। हे भगवान मुझे असत से सत्य की ओर ले चले। हे भगवान मुझे अंधकार से प्रकाश को ओर चले। नर्मदाय नमः प्रातर्मदाय नमो निश्चय नमस्तुभ्यं नर्मदे तुभ्यं मा विश्व सर्वदा भूतात्मा चात्मा चाव्यं भवानी यथा कथा सुनिर्यार्थ प्रवर्तते। ओम श्री गणेशाय नमः श्री सदाशिवाय नमः। शिवरक्षा सूत्र मंत्रस्य याज्ञवल्क्य ऋषि सदा शिव देवता अनुष्टोपचंद
विसदावशी प्रित्यर्थ शिवरक्षा स्तोत्र जपिण्यागा चरितम देव देवस्य महादेवस्य पावनम् अपारं परमोत्तारं चतुर्वर्गस्य साधनम् गौरी विनायकोपेत पंचवक्रातिनेत्रगम् शिवं ध्यात्वदशिभुज शिवरक्षा पटेधर गंगाधरशिर पातु भालमदनशेखर नैने मदान्तं कर्णसर्पविभूषण राधा पातु पुराराते मुखपातु जगत्पति जुवागीश्वर पातु गंधरा श्रीगंधर श्रीकंठ पातु मे कंठ स्कंधोष्पात पुरंदर वार्षहर्ता करो पातु पिनामृगम् हृदयं शंकरं पातु जठरं गिरिजापती मृत्युंजय पातु कट्टिव्याघ्राजिनाम्बरा श्री पातु दीनाथ शरणागत वत्सल गुरुर्महेश्वर पातु जानकी जगदीश्वर जगत्कर्ता कुल्पपातु गणाधिपा करुणा करुणा सिंधु सर्वांगानि सदा शिवा तां शूलपेतां रक्षा स्फुटी पटेत प्रभुक्त्या सकलं कामान् शिव साई जगत्म्या ग्रहभूतिविशाचादे त्रैलोक्य विचरन्ति राधासी फलायन्ते शिवनामाभिरक्षणा वयं करुणामेध कवचं पार्वतीपदे भक्ताय वर्धिया कंठे तस्य वस्य जगत्रया इमां नारायणं सप्ने शिवरक्षा यतादिश रातृथा योगेन्द्रो यज्ञवल्क सदादिकी श्री याज्ञवल्क्य प्रोक्त श्री शिवरक्षा स्तोत्र संपूर्ण ओंकार बिंदु संयुक्त नित्यं ध्यानं योगिनं कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः नमन्ति ऋषो देव नमन्ति अप्सरो सामगान नरः नमन्ति देवस्य नकाराय नमो नमः महादेव महात्मानं महाध्यानं परायण महापापनरं देव नकाराय नमो नमः शिवं शान्तं जगन्नाथ लोक अनुग्रह कारक शिवमेकपदं नित्य नकाराय नमो नमः वहानं वृषभोयस्त वासुकी कंठभूषण वामे शक्तिधरं देव नकाराय नमो नमः यत्र यत्र सुतो देव सर्वव्यापी महेश्वरा यो गुरु सर्वदेवांना नकाराय नमो नमः षडक्षरमिद स्तोत्र आपणे शिव सन्निधौ श्रीफलक्रमहामोदे शिवेन समोदते इति श्रीहृदयामले उमामेश्वर संवादे शिव षडक्षर स्तोत्र संपूर्ण सौराक्ष सोमनाथंश श्रीशल्यमल्लिकार्जुन उज्जैनिया महाकाल ओंकार ममलेश्वर केदारी मत्पृष्ठे डाकिन्या वाराणसेच विश्वेशं त्र्यंबकं गौत वैद्यनाथ चिता भूमो नागेश्वर दारुकावने सेतु वंदे च रामेशं कृष्णेशं दस द्वादशैतानि नामानि प्रातरुत्थाय तपडे सप्त जन्म कृतं पाप स्मरणेन विनश्यति यं यं काम्यक्षैव पठिष्यति निरोत्तरम् तस्य फलप्राप्ति भविष्यति न संशय संशय एतेषां दर्शनं देव प्रातकनवेष्टिति कर्मक्षयो भवेत् यष्टो दृष्टो महेश्वर ओम ते नमः ओम भवाजलमूर्ते नमः ते नमः ओम उग्राय वायुमूर्ते नमः ओम भीमाय आकाशमूर्ते नमः ओम पशुपतित्याय मूर्ते नमः ओम महादेवाय स्वमूर्ते नमः ओम विष्णुनाय सुरमूर्ते नमः ओम हाराय नमः ओम महेश्वराय नमः ओम शंभवे नमः शूलपाणे नमः ओम पिनाकृषे नमः ओम शिवाय नमः ओम पशुपते नमः महादेवाय नमः पद्मासन समस्थित सम्रांगणी व्याघ्रकृति वसन विश्वाद्य विश्वबीज निखिल वैरण पंचवक्र त्रिनेत्र ओम नमः पार्वती पते हर हर महादेव गोपाल कृष्ण भगवान की श्री गुरुदेव दत्त 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 अलग ओम निष्काम कर्मयोगी शिवयोग जगत गुरु जनार्दन स्वामी महाराज की उत्तराधिकारी जगत गुरु स्वामी शांतिगिरी जी महाराज की पंढरीनाथ भगवान की बजरंग बली की वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नकुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा मनोजव मारुतुल्य वेग जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरुतमुख्यं श्रीरामधूतं शरणं तपे महायोगपीठे तटे विमरथ्य गौरं पुण्डलिकाय धातुन्मुनिन्दे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शान्तिगिरिये नमो नमः पंढरी सारखे क्षेत्र नाही कोठे काय म्हणले पंढरी सारखे क्षेत्र नाही कोठे जरी वैकुंठ दाखवले
म्हणजे आपण कुठे आलेलो आहोत? आपण कुठे आलेलो आहोत? वैकुंठात. कुठे आलेलो आहोत? किती आपण भाग्यवान आहोत की आपला निवास एक दिवस का होईना की या वैकुंठ नगरीमध्ये होत आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे काय? भगवान शंकर की म्हणजे भगवान शंकर बाबांचा अवतार की म्हणजे भगवान शंकर अर्थात बाबांची कृपा म्हणून आपल्याला वैकुंठात राहायचा योग या दिंडीच्या निमित्ताने आपल्याला प्राप्त झालेला आहे. म्हणून प्रथम या ठिकाणी चंद्रभागेच्या तीरावर बसलेले पंचगंगेश्वर महादेव, काही नाही पंचगंगेश्वर महादेव आहे म्हणा, अशा महादेव चरणी साष्टांग दंडवत करूया. महादेवाचा अवतार ज्यांना आपण म्हणतो असे बाबाजी, ओम जगद्गुरु, शिवयोगी, निष्काम योगी जनसाहेब चरणी साष्टांग दंडवत करूया. विठ्ठल रुक्मिणी यांच्याही चरणी वंदन. भक्त पुंडलिक, श्री संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सावता महाराज, गोराकुमार, एकनाथ महाराज, जेवढे संत होऊन गेले ना या महाराष्ट्रामध्ये, त्या सर्व संतांच्या चरणी वंदन करूया. चंद्रभागेच्याही चरणी वंदन, या भूमीला वंदन, गोमातेला वंदन. आणि या आषाढी एकादशीच्या वारीच्या निमित्ताने उपस्थित असलेले श्री स्वामी परमेश्वरगिरी महाराज, श्री स्वामी नागेश्वरजी महाराज, आपले ज्ञानेश्वर माऊली, उपस्थित असले आमचे गुरुकुलचे विद्यार्थी, गायक वादक, पालक चौधरा, तसेच आपले बघा निवृत्ती भाऊ कांडेकर उपस्थित असलेले आणि अनेक आश्रमातून आपल्या पादुका घेऊन ही पांडुरंगाच्या भेटीसाठी गेली आणि चंद्रभागे स्नानासाठी काय चंद्रभागे स्नान आणि पांडुरंगाची भेटीसाठी या ठिकाणी जे जे उपस्थित आहेत असे सर्व गुरुभक्त, माता भगिनी, आणि त्याचबरोबर ज्यांनी या आषाढी एकादशीच्या निमित्ताने कोणी फळांचा वाटा घेतला, कोणी साबण खिचडी वाटा घेतला, कोणी महाप्रसाद वाटा घेतला. जसं उद्याकडे बघा आमचे साहेबराव आगळे ना, त्यांनी सुद्धा महाप्रसाद वाटा घेतले आहेत की ज्या महाप्रसादच्या माध्यमातून आपल्याला उद्या बुंदी आणखी काय आयटम आहे, मटकी, हा मटकीची उसळ आणि भात, हा जिरा राईस, सुंदर असं महाप्रसाद नियोजन अर्थात आगळे परिवाराने आता साहेबराव आगळे यांनी केलेलं आहे. जर टाळी आणि सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी. श्री संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये, मग कशाचं वर्णन करता याचं आपण चर्चा करूया. चर्चावर का संत तुकाराम महाराज एका अभंगामध्ये काय म्हणतात, आता आपण सर्व जण जन्माला आलेले लागतील, जेवढे जन्माला आलेले आहेत याच्यामध्ये कोण कोण सुखी आहे त्यांनी जागरूक करा बरं. मी सुखी आहे त्यांनी जागरूक करा. याचा अर्थ काय? सर्व दुःखी आहे काय? सुखीने याचा अर्थ काय झाला? सर्व दुःखी. आणि त्याचं पहा सर्व दुःखी असण्याचं कारण काय, त्याचं उत्तर तुकाराम महाराज दिलं बरं का. काय? सर्व जेवढे माणसं महिला असे जन्माला आले ना हे दुःखी का, याचं वर्णन महाराजांनी आमच्या बघा अभंगामध्ये काय बघता तुकाराम महाराज अभंगामध्ये, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्मातेचे मूळ पाहिले शोधून, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, जन्मातेचे मूळ पाहिले शोधून, दुःखाशी कारण जन्म घ्यावा, दुःखाशी कारण जन्म घ्यावा, दुःखासी कारण जन्म घ्यावा, दुःखासी कारण जन्म घ्यावा. मग समजलं ना आता. सर दुःखी का? तुकाराम महाराज काय म्हणतात की जेवढे जन्म आले ना पृथ्वी तलावर ते कशासाठी आलेले? मागच्या अनेक जन्माचं दुःख भोगण्यासाठी. कशासाठी आलेले आहे? जे मागच्या जन्मी अनेक पाप केलं ना बघा, ते पापाचं दुःख भोगण्यासाठी या मृत्यू लोकात जन्माला आले. म्हणून आपल्याला कोणी सुखी पाहायला मिळत. तुकाराम महाराजांनी
ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम जनार्दनाय हो. बघा भगवंताला काही आपला जप कमी पडला असेल की नाही, म्हणून थोडस आपला गॅप दिला की देवाने आपल्याकडून काय करून घेतलं. हा, मग आणखी 2 मिनिटं आपण जरा वाटवा करू की नाही. ओम जनार्दनाय नमः. 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 ओम जनार्दनाय. अशा रीतीने मनुष्याचा जन्म कशासाठी आहे मग सांग ना. मनुष्याचं जन्माला येण्याचं कारण काय मग. एवढे सारे बघा जन्म आलेत नाही कशासाठी आलेले. हा, हे कोणी सांगितलं. जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात. जन्माचे ते मूळ दुःखाचे कारण. म्हणजे मनुष्याला जन्माला याचं कारण एकच आहे की नाही. किती कारण आहे फक्त. एकच कारणासाठी हा मनुष्य जन्माला आलेला आहे. आणि ते कारण म्हणजे दुःख दुःख दुःख. आता भगवंताला जन्मण्याचं कारण आपण बघितलं की. आता माणसाचं झालं कारण जन्म येण्याचं. आता भगवंताला येण्याचं कारण काय आहे बरं का. भगवंत किती कारणासाठी जन्माला येतो. नाही 3 कारणासाठी भगवंत अवतार घेतो का. किती कारणासाठी. 3 कारण आहे बघा भगवंताला या पृथ्वीवर येण्याचे. किती कारण आहे बोटाने दाखवा ना. मनुष्याला किती कारण आहे. किती कारण आहे मनुष्याला. भगवंताला किती. ते 3 कारण कोणते. गीतेमध्ये वर्णन केलं बघा भगवान कृष्णाने. परित्राणाय साधूनाम. नाही काय. परित्राणाय विनाशायच धर्म संस्थापनार्थाय. आहे की नाही. म्हणजे बघा भगवंताला जन्मण्याचे कारण किती 3. त्याचं पहिलं कारण काय. साधू संतांचं रक्षण. ऐक पहिलं कारण काय. भगवंताला या पृथ्वीवर अवतार घेण्याचं पहिलं कारण आहे साधू संतांचं दर्शन. दुसरं कारण काय आहे. दुष्टांचा नाश. कोणाचा नाश करायचा. आहे की देव कोणाचा नाश करतो. सज्जनाचा सांभाळ करतो. दुष्टांचा. दुसरं कारण दुष्टांचा नाश. आणि तिसरं कारण काय आहे. धर्माची स्थापना. तिसरं कारण काय आहे. धर्माच्या स्थापनेसाठी बघा भगवंत अवतार. किती कारण झाले कोणाला येण्याचे. बरोबर आहे ना. अशा मनुष्याचं कारण किती आहे. भगवंताचे कारण किती आहे. आता बघा संतांना अवतारण्याची कारण किती आहे. 6. किती आहे. 6 कारणासाठी भगवंत ह्या बघा आपलं संत या मृत्यूलोकामध्ये अवतारला बघा. किती कारणासाठी. ते 6 कारण कोणते ऐका बरं का. ते 6 कारण कोणते एका अभंगामध्ये वर्णन केले. ते 6 कारण कोणते. वाढवया सुख भक्तिभाव धर्म आणि कुलाचारी नाम. या 6 कारणासाठी कोण अवतार कोण अवतार घेतात. पहिलं कारण काय मग. काय वाढवण्यासाठी. वाढवया वाढवया सुख सुख. वाढवया
पहिलं बघा सुख वाढवण्यासाठी बघा भगवंत आपलं संत अवतार करा. म्हणून बाबाजीमुळे अनेकांना सुख मिळालं की लक्षात. पहिलं सुख, दुसरं काय सुख भक्ती. बाबाजीने कोणती भक्ती वाढवली? शिवभक्ती केली. म्हणून बाबाजी काय म्हणायचे? ज्याने शिवभक्ती नाही केली, ज्याने शिवभक्ती नाही केली. तुम्ही आताच ऐकलं ना, भगवान पांडुरंगाने सुद्धा भगवान शंकर जेव्हा दर्शनाला आले ना, तर त्यांनी काय केलं? उडी मारली. उडी मारून त्यांनी काय केलं? उचललं कोणाला आणि कुठं कुठं ठेवलं? लक्षात घे. भक्ती. दुसरं कारण काय? भक्ती. तिसरं कारण काय? वाढ सुख भक्ती भाव. बघा भाव. बघा बाबाजींनी भाव, आपल्या सर्वांचा भाव कशामुळे वाढवला माहिती आहे का? कशाने भाव वाढवला? मुख्यानं काय केलं? म्हणजे लोकांचा भाव वाढला. आंधळ्यानं काय झालं? भाव वाढला. पांगड्यानं काय झालं? अनेक बायांना ज्या वांज होत्या, त्यांना मुलबाळ होत नव्हतं, त्यांना काय दिलं? म्हणजे बाबाजी काय केलं? वाढवल्या सुख भक्ती भाव. भाव वाढवला का? अशा अनेक माध्यमातून भाव बघा लोकांचा वाढवला बाबाजी. हा पुढे काय? भक्ती भाव न धर्म की भाव न धर्म. बाबाजींनी सुद्धा हिंदू धर्म काय केला? वाढवण्यासाठी. पुढचं काय? पाचवं हा कुलाचार. बघा बाबाजींनी काय उपदेश केला? धर्म. बाबाजींनी बघा आपल्या प्रवचनामध्ये काय सांगितलं? धर्म करा त्याने देव. बघा स्त्रियांनी कोणत्या धर्माचं पालन करावं, मनुष्याने कोणतं धर्म पालन करावं, हे ज्ञान बघा बाबाजींनी आपल्या उपदेशातून सांगितलं की. मग कुलाचार म्हणजे काय? महिलांनी कसं राहायचं? पतिव्रता. पतिव्रता. बघा पतिव्रता धर्माचं बघा महिलांनी करायचं आहे. पतीचा आदर करायचा आहे. कोणाचा आदर करायचा? पतीचा आदर. सेवेला सादर. भुकेल्याची कदर. डोक्यावर पदर. हे धर्म बघा कोणाचा धर्म या? बघा भारतीय नारीचा बघा धर्म. लक्षात घ्या. अशाने कुलाचार बघा बाबाजींनी वाढवला. आणि पुढे काय? नाम विठोबाचे नाम. बघा आपल्याला बाबाजींनी कोणती परंपरा दिली? अनुष्ठान केली. अनुष्ठान परंपरेत आपल्याला काय करायला लागलं? 1.25 लाख जप. किती जप करायला सांगितलं? म्हणजे नाम वाढवलं की नामस्मरण. लक्षात घ्या. अशा रीतीने मग संत किती कारणासाठी अवतार घेतात? ते कारण कोणते? वाढवाय. काय काय वाढवण्यासाठी? वाढाव्या सुख, सुख भक्ती भाव धर्म कुलाचार आणि नाम. हे 6 कारणासाठी का 6 वाढवण्यासाठी बघा कोण अवताराला येतं? अशा रीतीने बघा म्हणून म्हणतात अवतार तुम्हा, अवतार तुम्हा उद्धाराय जन. अनेकाचा उद्धार बघा आपण पाहतो संतांनी केला आहे. असा बघा महिमा संतांच्या अवताराचा आहे, भगवंताच्या अवताराचा आहे आणि मनुष्याचा अवताराचा आहे. म्हणून बघा पुढे काय म्हणले तुकाराम महाराजांनी? रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी. 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 याच गुणे जगी वाया गेला. याच गुणे जगी वाया गेला. याच्या गुणांनी वाया गेला. त्या गुणांनी वाया गेला. बघा प्रथम किती गुण आहे? ते 3 गुण कोणते? रज तम सत्व की. हा रज म्हणजे काय? बघा तम म्हणजे काय? नरकाची केवळ. तम म्हणजे काय? नरकाची केवळ. रज तो सबळ माया जाळ. रज तो सबळ माया जाळ. रज तो सकळ माया जाळ. रज तो सकळ माया जाळ. तम म्हणजे काय? मग तम म्हणजे काय? राग येणं, क्रोध आहे की नाही. तम गुण जर मनुष्यात असला त्याला क्रोध झाला का तर नरकात बघा नरकात. मग तमगुण ठेवायचा. तमगुणाला काय करायचं? दाबून टाकायचं. काय करायचं? तम. नंतर काय? रज. रज म्हणजे काय? माया मोह की. लक्षात द्या. म्हणून आता नको नको मना गुंतू माया जाळी. माणसाने माया जाळी फसायचं. लक्षात घ्या. रजही बघा तम गेलं. नंतर शेवटी काय म्हणले? तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य. तुका म्हणे येते सत्वाचे सामर्थ्य. तुका म्हणे येते
सत्वाचे सामर्थ्य तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी करावा परमार्थ अहर्निशी करावा परमार्थ अहर्निशी करावा परमार्थ अहर्निशी. बघा मग सात्विक कोणाला म्हटलं जातं जो नेहमी दानधर्म करतो काही करून अन्नदान करतो वस्त्रदान करतो श्रमदान करतो अनेक माध्यम बघा नेहमी तो काय करतो दानधर्म करावा त्याला म्हणतात बघा सत्वगुण. सत्वगुण. पुढे काय म्हणले बघा पुढच्या बघा चरणात काय म्हणले पुढे काय म्हणले अहर्निशी सदा परमार्थ करावा अहर्निशी सदा परमार्थ करावा अहर्निशी सदा परमार्थ करावा अहर्निशी सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा आडमार्गी पाय न ठेवावा आडमार्गी पायान ठेवावा आडमार्गी पायान ठेवावा आडमार्गी. परमार्थ म्हणजे काय मग कधीच आडमार्ग जायचं नाही तर भक्तीच्या बघा राजमार्गाने काय मनुष्य नेहमी चालत राहायचं त्याला म्हणतात बघा राजमार्ग भक्तीच मग आडमार्गी जायचं नाही. काय म्हटलं तुकाराम महाराजांनी काय म्हटलं आता बघा मध्ये अहर्निशी सदा बघा नेहमी माणसाने काय करावे बघा परमार्थ दान पूर्ण अनेक माध्यम बघा परमार्थ करीत आहे कधी आपला पाय आडमार्ग जाऊ द्यायचा नाही. मग ज्ञानी बघा ज्ञानी मग ज्ञानी कोणाला म्हणतात ज्ञानी कोणाला म्हणतात तुकाराम महाराजांनी कोणी ज्ञानी कोणाला म्हटलं आडमार्गी नर जे कोणी जातील 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 त्यातून काढील तोच ज्ञानी त्यातून काढील तोच ज्ञानी त्यातून काढील तोच ज्ञानी त्यातून काढील तोच ज्ञानी. मग ज्ञानी कोणाला म्हटलेले हा जे आडमार्ग आहे त्यातून त्यांना काय करायचं दसऱ्याने काय काही नाही का पुढ्या पाड्या चालू करत्या मग आपण काय करतो आवाहन करतो की मग बरेचसे बघा जे सत्य बोलतात ज्यांना कळतं की व्यसन करायला नुकसान आहे की नाही ते आपली बेइज्जत होती नाही त्या व्यसनाने म्हणून काय काय करतात ते हा आडमार्ग व्यसन काय आडमार्ग आहे म्हणून त्यांनी काय करतो आपण आज काही भक्तांनी काय आज काही भक्तांनी काय केलं आणि आपल्याला पुढीचं काय व्यसन आहे ना आज पुढे आपण काय करू पांडुरंगाला किंवा बाबाजींचा आहे की मग ज्यांनी बरं का ज्यांनी आज काय दान केली व्यसनाची पुढी की नका जर टाळून त्यांचा अभिमान करा. अजून कोणी राहिले असेल ना त्यांनी काय करायचं आज बरं का जे कोणी राहिले असते त्यांनी सुद्धा काय करायचं आज त्यांची पुढी चालू आहे त्यांनी ती पुढी काय करायची आहे की कायमची आठवण घेऊ या विधिनीची आठवण म्हणून त्यांनी काय करायची हो बरोबर का नाही तुमचं काय मत आहे का चालू करा सांगा ते बरं ठीक बरं बघ बाबांना बघायला लागला यशवरचा मुद्दा आपण घेऊ महत्वाचा. आता तुम्हाला समजतं ना बाबा काय बोलते पण आता बघा कसं बसायचं का बाबा सांगितलं तुम्हाला समजतं का बाबा म्हणा सांगा बघा बाबा जर बाबांनी सांगितलं तुमच्या लक्षात आलं त्याप्रमाणे तुम्ही जर कृती केली तर बाबांना लक्षात येईल की तुम्हाला समजलं बरं का. आता तुम्ही कसं बसायचं माहिती का लाईनीमध्ये बसा लाईनी समोर एक लाईनी समोर एक लाईनी समोर बसा ना नाही तुमची लाईन बरोबर तुमची मुलांची लाईन वेगळी आहे बाकीची मुलं कुठे वेगळी आणखी हा तुमची लाईन बरं का. आता यांच्या मग कसं बसा माहिती आहे का त्यानं हा बरं का. आता दुसऱ्या नंबर कुठे बघा कसं बसायचं बघा त्यांची तिकडे तोंड करून बसायचं यांच्या पाठीला पाठ लावून बसा दुसरी लाईन तुम्हाला समजतं का बाबा काय समोर राहिले आता यांना पाठीला पाठ लावा तुम्ही यांना अशा रीतीने सर्वांनी बसायचं बरं का अशी लाईन बसायची आपल्याला बरं का. आणि आपल्याला का प्रसाद काय जागेवर तुम्हाला प्रसाद येणार आहे आता बसा अशी लाईन बसा बरोबर बघा भक्तिगीत चालेल बरं का आणि सर्वांना जागेवर प्रसाद या ठिकाणी हा बरं का. तुम्हाला समजत असेल तर बसा नसेल समजत त्यांनी बाहेर जा का ज्याला समजत नाही त्यांनी बाहेर जा तुमच्या लक्षात आलं हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो नको ती संपत्ती केळं पण वाटायची केळं
खाली हो, खाली बसा मनात त्या मनात नाचायचं. विरुटून की शाळा काढली शिक्षणाची हो बर का हो, नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो आम्हाला पाहिजे जनार्दन आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो जागेवर उभं राहू नका खाली बसा महिला मंडळ मी लुटून की शाळा काढली शिक्षणाची महिमा वाढवली विरुटून की शाळा काढली शिक्षणाची महिमा वाढवली शिक्षणाने भरले आमचे मन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन हो या बा. आम्ही धरले स्वामींचे पाय सुख संपत्तीला कमी नाय हो हो आमचे भक्त किती हुशार पाहिलं का ते काय म्हणते आम्हाला संपत्ती नको धनही नको आम्हाला कोण पाहिजे फक्त जनार्दन स्वामी आणि शांतिगिरी बाबा कारण काय बघा आम्ही धरिले स्वामींचे पाय सुख संपत्तीला कमी नाय आम्ही धरले बाबांचे पाय सुख संपत्तीला कमी नाय आशीर्वादाने मिळाले आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे स्वामी जनार्दन हो नको ती संपत्ती नको आम्हाला धन हो आम्हाला पाहिजे बाबा जनार्दन हो जगाच्या कल्याणी घेतला उतार शिवभक्तीचा केला प्रसार जगाच्या कल्याणी घेतला उतार शिवभक्तीचा केला प्रसार हडस पिंपळगाव